जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत सोयाबीन व कापूस मूल्य साखळी आणि उत्पादकता विकास कार्यक्रम या अंतर्गत शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांची निर्मिती, मूल्य साखळीचा विकास आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत 2024 साठी शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणूक बॅग देण्याची योजना आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज मागविण्यात आले होते. शेतकऱ्यांना 100% अनुदानावर या फवारणी पंपाचे वाटप करण्यात येणार होते. सुरुवातीला 1 टप्प्यामध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती, ज्यामध्ये 14 ऑगस्ट, 21 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट पर्यंत वेळ वाढविण्यात आली. या योजनेसाठी लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र पंपाच्या उपलब्धतेनुसार या तुलनेमध्ये अर्जांची संख्या कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पंप मिळणार नसून लॉटरी पद्धतीने पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर मोफत फवारणी यंत्र दिले जाईल. शेतकऱ्यांना जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या फवारणी पंप वितरण होणे अपेक्षित होते, तेव्हा त्याची खरी गरज होती. मात्र योजनेच्या अंमलबजावणीतील विलंबामुळे शेतकऱ्यांना हे साधन हंगामाच्या वेळेत उपलब्ध होऊ शकणार नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महा-डीबीटी अंतर्गत इतर योजनांच्या लॉटरीसह या फवारणी यंत्राची लॉटरी लागू शकते. या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना विचारल्या जाणाऱ्या विविध प्रश्नांच्या संदर्भात ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरू शकते. नवीन अपडेट आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.